संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहलमोह शांतये कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। आपण 15वा अध्याय पाहतो आहोत आणि 15व्या अध्यायातला अगदी शेवटचा असा महत्वाच्या भागाचा उच्चार मागच्या वेळेला झाला। 13वा अध्याय आणि 15वा अध्याय हे ज्ञानकांडातले अध्याय अधिक सूक्ष्म आहेत, समजायला अधिक कठीण आहेत। 13, 14 आणि 15 या अध्यायांमध्ये देखील हा जो 15वा अध्याय आहे, हा 15वा अध्याय आकाराला भगवद्गीतेतल्या अध्यायामध्ये सगळ्यात छोटा अध्याय आहे। जसा 12वा अध्याय 20 श्लोकांचा अध्याय आहे, तसाच हा 15वा अध्याय देखील केवळ 20 श्लोकांचा असा अध्याय आहे। असं असल्यामुळं, छोटा असल्यामुळं पाठ करायला सोपा म्हणून तो मुलांना शिकवला जातो आणि सहसा म्हणण्यामध्ये हा अध्याय अग्रगण्य असतो, 12वा आणि 15वा। पाठ करायला सोपा, थोडे श्लोक आहेत म्हणूनच हा पाठांतराकरता घेतला नसावा। जसा 12वा अध्याय हा अतिशय उंचावर जाऊन पूर्ण जीवन सांगणारा अध्याय आहे, तसा 15वा अध्याय हा सगळ्या गीतेचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान एकत्र करून सांगणारा असा अध्याय आहे। आपण आतापर्यंत असं पाहिलं की या अध्यायामध्ये सुरुवातीला ज्याला संसार वृक्ष असं म्हटलेलं आहे, ऊर्ध्वमूलम अधःशाखम, अश्वत्थाच्या रूपकानी म्हणजे वड पिंपळ अशा प्रकारे आपल्या डोळ्यासमोर एक वृक्ष येतो, त्या वृक्षाच्या रूपकाच्या अंगानी या संसार वृक्षाचं किंवा ब्रह्मवृक्षाचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे। मात्र नेहमीच्या वृक्षांपेक्षा थोडं विपरीत असं वर्णन या वृक्षाचं भगवंत करतात, कारण याची मुळं वर आहेत आणि फांद्या खाली आहेत। तसंच हा अव्यय आहे, हा संपणारा नाही, नाहीसा होणारा नाही, हा सदा सर्व काळ आहेच आहे असा हा वृक्ष आहे। तसंच याच्या पानापानामध्ये ज्ञान भरलेलं आहे असं भगवंत म्हणतात। अशा वृक्षाला जो यथार्थपणाने जाणतो त्याला वेदवित अशी संज्ञा भगवंत देतात। त्यांनी सगळं काही जाणलं, जणू वेद जाणणारा तो आहे असं भगवंत याच्याबद्दल म्हणतात। या वृक्षाचा अजून एक विशेष असं आहे की त्याची जी मुळं आहेत ती काही मुळं खालपासून वरपर्यंत गेलेली आहेत आणि पुन्हा गुणप्रवृत्ती, विषय प्रवृत्ती आणि कर्म प्रवृत्ती याद्वारा मृत्यू लोकामध्ये देखील खोलवर याच्या मुळ्या पसरलेल्या आहेत। हा जो संसार वृक्ष आहे, या संसार वृक्षाचा नाश होऊ शकतो। याचा नाश करायचा असेल, ज्याला रूप नाही, ज्याला अंत नाही, ज्याला प्रतिष्ठा कुठं आहे, संपूर्णपणाने हा वृक्ष पाहता येत नाही आणि ज्याच्या
मुळ्या अत्यंत खोलवर पसरलेल्या आहेत अशा वृक्षाचा नाश होऊ शकतो. भगवंत असं म्हणतात की असंग शस्त्रेण दृढेन छित्वा, अनासक्ती रूपी बळकट शस्त्रांनी मात्र याचा नाश होऊ शकतो. आसक्ती हेच या वृक्षाचं अनाकलनीयत्व आहे आणि अनासक्ती असेल तर हा वृक्ष नुसता आकलला जात नाही तर तो नाहीसा देखील होतो. म्हणजे हा वृक्ष असतानाच, संसार असतानाच संसाराच्या पलीकडे मनुष्य जाऊ शकतो. जसं आसक्तीरूपी बळकट शस्त्राने हा तोडला जातो तसं ज्यापासून ही पुरातन गुणप्रवृत्ती, कर्मप्रवृत्ती, विषय प्रवृत्ती निर्माण झाली त्या आदी पुरुषाकडे मी जाईन असा संकल्प करणं देखील आवश्यक आहे. जर हा वृक्ष तोडायचा असेल तर मी परत ज्या ठिकाणाहून आलो त्या ठिकाणी जाईन असा बळकट जो संकल्प करू शकतो तो हा वृक्ष तोडू शकतो आणि त्या ठिकाणी जाऊन तो परत येत नाही. याच्यानंतर अमृतत्वाकडे जाण्याचा एक मार्ग हाही ज्ञान मार्ग म्हणून सांगितलेला आहे. याच्यात साधना नाहीत. पुढे एका साधनेचा उल्लेख मात्र भगवंत करतात. या साधनेमध्ये ज्या अनासक्ती रूपी बळकट तलवारीने हा तोडला जातो किंवा मी त्या आदी पुरुषाकडे जाईन असा संकल्प करून साधना करणारा हा वृक्ष जाणतो. एवढंच नव्हे तर हा वृक्ष तोडू शकतो. तसंच जो मान मोह विरहित झालेला आहे, ज्यांनी संगदोष जिंकलेले आहेत, अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी जो नेहमी स्थिर राहू शकतो, तसंच जो निष्काम आहे आणि सुख दुःख या द्वंद्वापासून जो निर्मुक्त आहे, या गोष्टी जशा साधना निदर्शक आहेत तशा स्थितीदर्शक देखील आहेत. एवं गुणविशिष्ट व्यक्ती मात्र या वृक्षाची धास्ती घेत नाही असं भगवंत म्हणतात. याच्यानंतर भगवंतांनी जीवाची ब्रह्मभावापर्यंत उत्क्रांती कशी होते ते या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. प्रथम म्हणजे या जीवलोकामध्ये सनातन जीवभूत असा झालेला मीच आहे. मम एव अंशः जीवलोके जीवभूत सनातनः. तो माझाच अंश आहे, जीव या नावाने असलेला. आणि मग तो जीव मन आणि 6 ज्ञानेंद्रिय यांना आपल्या स्वतःकडं प्रकृतीकडं खेचून घेतो आणि मग तो एक स्थूल देह धारण करतो. शरीरम यद अवाप्नोती अशा प्रकारे तो शरीर प्राप्त करून घेतो. आणि जेव्हा तो उत्क्रमण करतो, शरीरातून निघून जातो, तेव्हा मन आणि ही ज्ञानेंद्रिय म्हणजे त्यांच्यावर झालेले संस्कार याच्या सकट निघून जातो. वायुर्गंधानिवाशयात, ज्याप्रमाणे वायू हा फुलातला गंध घेऊन निघून जातो तसा हा जीव हे सर्व घेऊन निघून जातो. अशा प्रकारे जीवाचं जन्माला येणं आणि निघून जाणं याचं वर्णन केल्यानंतर डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या ठिकाणी ठाणं देऊन हा देहामध्ये असतो तोपर्यंत विषयांचा उपभोग देखील घेत असतो. अशा रीतीने उत्क्रामंतम म्हणजे देह सोडून जात असताना, स्थितम म्हणजे देहामध्ये राहत असताना किंवा गुणांच्या योगाने उपभोग घेत असताना, भोग घेत असताना जो विमूढ आहे तो विमूढ पाहू शकत नाही. विमूढा न अनुपश्यंती. जो मूर्ख आहे, मोहानी ग्रस्त आहे, तो याला ओळखू शकत नाही. पश्यंती ज्ञानचक्षुषः. ज्ञानचक्षुनी पाहणारे मात्र न बदलणारा आत्माच सर्व काही झाला आहे असं पाहतात. जसं ज्ञानचक्षुनी हा पाहिला जातो तसं
प्रयत्न करणारे जे योगी आहेत, यतंतो योगिनश्चैनम पश्यन्ति आत्मनि अवस्थितम, आपल्या ठिकाणी असणारा, अवस्थित असणारा असा आत्मा प्रयत्न करणारे जे योगी आहेत ते योगी मात्र जाणू शकतात. मात्र यतंतो अपि अकृतात्मानो नैनम पश्यन्ति अचेतसः, मलिन चित्त असणारे अथवा अशुद्धात्मा असे असणारे, ज्यांच्या चित्तामध्ये अतिवासना आहेत, साधना करत असताना देखील जे संग आणि वासना टाकू शकत नाहीत, असे मात्र प्रयत्न करताना देखील त्याला ओळखू शकत नाहीत. याच्यानंतर एक देवतांचं जे विश्वकार्य आहे, तसंच मानवाचा स्मृती, ज्ञान इत्यादी जो व्यवहार आहे, आणि भगवान व्यासांसारखे जे वेद पुरुष आहेत, ही सर्व माझीच निर्मिती आहे असं भगवंत सांगतात. जे सूर्याला मिळालेलं तेज आहे ते तेज माझ्यापासूनच मिळालेलं आहे. तसंच आपल्या तेजाने भूतांना मीच धारण करणारा आहे आणि रसात्मक सोम म्हणजे चंद्र होऊन देखील औषधींचं, वनस्पतींचं पोषण करणारा मीच आहे. असं एक व्यापक विश्वकार्य आहे. ते विश्वकार्य आपणच करतो असं भगवंत या अध्यायामध्ये सांगतात. मनुष्यामध्ये देखील मी वैश्वानर या रूपाने वास करतो आणि जो प्राण्यांचा देह आहे तो प्राण्यांचा देह चालवणारा तत्वतः मीच असतो असं भगवंत म्हणतात. तसंच मी अन्न पचवतो. चतुर्विध जे अन्न आहे ते सर्व अन्न तत्वतः माझ्यामुळं पचतं. म्हणजे खाण्याचं, पिण्याचं, चाटण्याचं, चोखायचं असं जे चतुर्विध अन्न आहे ते अन्न मनुष्याच्या देहात राहून पचवणारा तत्वतः मीच असतो असं भगवंत सांगतात. तसंच सर्वांच्या हृदयामध्ये मी अधिष्ठित आहे. स्मृती, ज्ञान हे सर्व माझ्यापासून मिळतं. तसंच स्मृती आणि ज्ञान याचा जेव्हा नाश होतो तेव्हा देखील माझंच अधिष्ठान त्याला कारण असतं. सर्व वेदांनी जे काही जाणायचं तर तेही मीच आहे. वेदैश्च सर्वैर अहम एव वेद्यो, सर्व वेद मलाच जाणतात, मीच त्यांचं प्राप्तव्य स्थान आहे. आणि वेदांत कृद वेद विदेव चाहम, तसंच वेदांताचा करता आणि वेद जाणणारा देखील मी आहे. वेदांताचा अभिमानरहित करता हा तत्वतः परमात्मा आहे. असं असल्यामुळेच ऋषी तर्पणामध्ये ऋषींनी आपली स्वतःची नावं लिहिली नाहीत. वेद अपौरुषेय जे समजले गेले ते व्यक्ती भावनेच्या इतके पलीकडे गेलेले होते की निर्मिती केल्यानंतर ते आपली नावं टाकायला विसरले असं विनोबा म्हणतात. याचं कारण परमात्म्याच्या स्फुरणापासून, परमात्म्याच्या शक्तीपासूनच वेद निर्माण झाले. ज्यांनी वेद निर्माण केले असे अभिमानरहित वेदांचा करता असणारे सर्व पुरुष मीच होतो. म्हणून तत्वतः मीच वेदांची निर्मिती करणारा झालो. वेद रहस्याचा प्रकाशक देखील मी आहे. आचार्यांसारखे किंवा वेद व्यासांसारखे असे अवतारी पुरुष देखील परमात्म्याचाच अवतार होऊन काम करते झाले. इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला झालेलं होतं. हा जो ब्रह्मवृक्ष किंवा संसार वृक्ष आहे त्या संसार वृक्षाचं वर्णन करून, त्या संसार वृक्षाचा छेद करून अमृतत्वाची प्राप्ती, जीवाचा ब्रह्मभावापर्यंतचा प्रवास, या सगळ्याचं वर्णन केल्यावर भगवंत क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम या विषयाकडे वळतात. मात्र हा जो विषय आहे हा विषय आधीच्या विषयाशी अगदीच संबंधित नाही असा नाही. उलट आधीचा जो विषय आहे तो विषय एकत्रित भगवंतांनी क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम या संकल्पनांद्वारा केलेला आहे.
मागच्या वेळेला मी सांगितलेलं होतं की काही संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना त्याच राहून त्याच्या संज्ञा गीतेमध्ये वारंवार बदललेल्या आहेत. 8व्या अध्यायामध्ये ज्याला अक्षरम ब्रह्म परमम असं म्हटलेलं आहे, अक्षर असा परमात्मा स्वभाव हा अध्यात्म उच्चते, त्या अक्षर ब्रह्माचा स्वभाव म्हणजे स्वची जाणीव झाल्याबरोबर त्याला मूळ माया असे शब्द निर्माण झाले. तर याच अक्षर अशा परमात्म्याला 3ऱ्या अध्यायामध्ये देखील अक्षर हीच संज्ञा भगवंतांनी दिली. मात्र मूळ मायेला स्वभावो अध्यात्म उच्चते, हा जो स्वभाव आहे मूळ माया त्याला 8व्या अध्यायामध्ये अध्यात्म अशी संज्ञा दिली. तर 3ऱ्या अध्यायामध्ये याच गोष्टीला भगवंतांनी ब्रह्म अशी संज्ञा दिली. या संज्ञांनी घाबरून किंवा गोंधळून जाण्याचं काही कारण नाही. तसंच अध्यात्म हा तिथं जो शब्द वापरला तो प्रचलित अध्यात्माशी संबंधित नसून मूळ मायेशी संबंधित असा तिथं वापरला. तसंच या ठिकाणी क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम असं सांगत असताना अक्षर पुरुष म्हणजे आतापर्यंत भगवंतांनी जो कायम परमात्मा, निर्गुण निराकार अव्यक्त परमात्मा याला अक्षर ही संज्ञा वापरली, तर या ठिकाणी जीव याला अक्षर ही संज्ञा वापरली. भगवंत असं म्हणतात की क्षरपुरुष म्हणजे नाशिवंत सृष्टी, अक्षरपुरुष म्हणजे पराप्रकृती रूप जीव, ज्याला 7व्या अध्यायामध्ये पराप्रकृती श्रेष्ठ प्रकारची प्रकृती असं म्हटलेलं आहे. अशी पराप्रकृती रूप जीव त्याला इथं अक्षर अशी संज्ञा दिलेली आहे. याच अक्षराला 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ अशी संज्ञा दिलेली आहे. त्यामुळे अक्षरम ब्रह्म परमम असं जे म्हटलेलं आहे ते अक्षर हे जीवाचं वर्णन आहे. आणि असा अक्षर शब्दांनी घोटाळा होऊ नये म्हणून इथं स्पष्टपणाने त्याला कूटस्थ असा अजून एक शब्द भगवंतांनी वापरला. भगवंत असं म्हणतात की द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्च अक्षर एवच. एक क्षर पुरुष आहे आणि एक अक्षर पुरुष आहे. या दुहेरी मसाल्यातून सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. जसं 7व्या अध्यायामध्ये सांगितलं की पराप्रकृती आणि अपराप्रकृती यांच्या दुहेरी मसाल्यातून हे सर्व विश्व निर्माण झालेलं आहे. 13व्या अध्यायामध्ये सांगितलं की इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते. हे जे शरीर आहे हे शरीर क्षेत्र म्हणून संबोधिलं जातं. एतद यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हे शरीर आहे असं जाणणारा जो शरीरामध्येच जाणीव रूपाने आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. या ठिकाणी याच गोष्टींना क्षर आणि अक्षर अशा संज्ञा दिलेल्या आहेत. 2 प्रकारचे पुरुष आहेत. एक क्षर पुरुष आहे आणि एक अक्षर पुरुष आहे. क्षर सर्वाणि भूतानि, सर्व भूत आहेत म्हणजे भूतांची सर्व शरीर जी पंचभूतात्मक आहेत ती क्षर आहेत. अक्षरः कूटस्थः अक्षर उच्चते. आणि जे कूटस्थ आहे, कूट म्हणजे मूळ, या क्षराच्या मुळाशी जे आहे हा देह आहे, हा क्षर आहे, पंचमहाभूतांचा आहे. पण हा देह एवढंच दर्शन नाहीये. व्यक्तीचं जे दर्शन आहे ते दर्शन मी तुम्हाला पाहतो म्हणजे केवळ देह पाहत नाही, तुम्ही मला पाहता म्हणजे केवळ देह पाहत नाही. ते तर एक व्यक्त स्वरूप आहे पंचभूतिक असं. त्याच्या आत बऱ्याच गोष्टी आहेत न दिसणाऱ्या देखील. त्याचं वर्णन याच अध्यायामध्ये केलेलं आहे की जेव्हा जीव जन्माला येतो तेव्हा तो पंच ज्ञानेंद्रियांच्या अंगानी आणि मनाच्या अंगानी काही गोष्टी आकर्षित करून घेतो आणि जन्माला येतो. म्हणून माझ्या ठिकाणी न दिसणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत. जसं माझं मन तुम्हाला दिसत नाही, बुद्धी तुम्हाला दिसत नाही, अंतःकरण तुम्हाला दिसत नाही, चित्त तुम्हाला दिसत नाही
आणि याच्याही बुडाशी असणारा अहंकार देखील तुम्हाला दिसत नाही. याचा अर्थ डोळ्यांनी दिसत नाही, या सगळ्या गोष्टी जाणवतात. पण याही गोष्टींचा मूलाधार असणारा, मुळापाशी असणारा कूटस्थ असा जीव आहे. त्याच्या प्रकाशामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण आणि त्याच्याही वर सर्वात दर्शनी भागात देह काम करत असतो. अशा रीतीने जो कूटस्थ आहे तो कूटस्थ अक्षर या नावाने संबोधिला जातो. भगवंत असं म्हणतात की उत्तम पुरुषस्तु अन्यः परमात्मा इति उदाहृतः. परंतु जो उत्तम पुरुष आहे तो उत्तम पुरुष या दोनोंपेक्षा देखील भिन्न आहे. तू अन्यः तो भिन्न आहे आणि परमात्मा इति उदाहृतः त्याला परमात्मा असं म्हटलं जातं. परमात्मा या नावाने त्याला ओळखलं जातं. यो लोकत्रयम आवेश्य मय्यावेशित चेतसाम. तोच अव्यय असा ईश्वर त्रैलोक्यात भरलेला असून तोच त्रैलोक्याचं पोषण करणारा देखील आहे. अशा प्रकारे अजून एक तिसरी गोष्ट इथं सांगितली, तो म्हणजे अजून यांच्याही पलीकडे असणारा असा उत्तम पुरुष. 7व्या अध्यायामध्ये देखील हेच सांगितलं. पराप्रकृती आणि अपराप्रकृती या दोन्हीही माझ्यापासूनच झालेल्या आहेत. मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. तोच विषय भगवंत सांगतायत. फक्त क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम अशी नावं घेऊन भगवंत सांगतायत. 13व्या अध्यायात देखील क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोन्ही गोष्टी मीच झालेलो आहे असं भगवंत सांगतायत. तीच गोष्ट इथं भगवंत सांगतायत. 13व्या अध्यायामध्ये प्रकृती आणि पुरुष या दोन्ही गोष्टी एका परमात्म्यापासून झालेल्या आहेत असं प्रकृती पुरुष विवेचन भगवंतांनी केलं. तेच इथं भगवंत करत आहेत. उत्तम पुरुषस्तु अन्यः परमात्मा इति उदाहृतः. अन्य असलेला परमात्मा या नावाने ओळखला जाणारा तो या सर्व जगताचं धारण करतो आणि पोषण देखील करतो. भगवंत असं म्हणतात की यस्मात् क्षरम अतीतोहम. ज्या अर्थी क्षराच्याही पलीकडचा, यस्मात् क्षरम अतीतोहम, ज्या अर्थी मी क्षरपुरुषांच्या अतीत आहे, पलीकडचा आहे. ही जी पंचमहाभूतात्मक सगळे देह दिसतात अथवा सृष्टी दिसते, ज्या अर्थी मी त्याच्या पलीकडचा आहे. अक्षरात अपिचोत्तमः. आणि या क्षरसृष्टीच्या आत असणारं जे अव्यक्त, अव्यय असं अक्षरतत्व आहे, ज्याला कूटस्थ असं म्हटलेलं आहे, जीवरूपानी असणारं तत्व, त्या अक्षराहूनही ज्या अर्थी मी उत्तम आहे. आतोस्मी लोके वेदेच प्रथितः पुरुषोत्तमः. त्या अर्थी लोकव्यवहारात मी खरोखरच वेगळ्या नावाने संबोधला गेला पाहिजे, म्हणून मला पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे. म्हणून एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष आणि एक परमात्मा, अशा प्रकारचं वर्णन इथं सगळ्या सृष्टीचं केलेलं आहे. सगळी सृष्टी या 3 विभागामध्ये विभागली गेलेली आहे. एक म्हणजे दृश्य जगत, जे क्षरपुरुष म्हणून ओळखलं गेलेलं आहे. काल जे फूल होतं आम्ही देवाला वाहिलं, ते फूल आज निर्माल्य झालं. आज नवीन फूल उमललेलं आहे, ते फूल आम्ही देवाला वाहू. काल जी मंडळी तरुण होती ती आज म्हातारी झाली, कदाचित दिसेनाशीही झाली, आज नवीन तरुण झालेली आहेत. ही सृष्टी जी सदा सर्व काळ ताजी तवानी टवटवीत अशी दिसते, याच्यात वृद्धाप्य दिसत नाही. आणि जरी दिसलं, नाहीसं झालं, तरी देखील एका पाठोपाठ एक नवीन नवीन नित्य नूतन असं घडतच आहे. अशा प्रकारे सृष्टीचं जे क्षरत्व आहे, नाहीसं होणारं असं जे तत्व आहे, त्याच्या अंतर्यामी एक अक्षरत्व भरून राहिलेलं आहे. ते अक्षरत्व
परत या सृष्टीतल्या पंचभौतिक अशा तत्वांना एकत्रित करतं आणि पुन्हा पुन्हा इथं येतं. जन्म झाला की कसं बरं वाटतं बघा. एखाद्या घरामध्ये जर एक लहान मूल जन्माला आलं तर सगळं घर त्या लहान मुलाच्या भोवती फिरतं. हळूहळू तो देह मोठा होतो, नाहीसा देखील होतो, पण परत एक देह निर्माण होतो. अशा प्रकारे क्षरत्व आणि अक्षरत्व या दोन गोष्टी इथं नटून राहिलेल्या आहेत. त्या अक्षरत्व म्हणजे जीव प्रकृती ही अनेक वेळेला क्षरत्वाला घेऊन जन्माला येते आणि नाश देखील पावते. असं जे सृष्टीचं रोज जन्माला येणं आहे आणि रोज नाश पावणं आहे आणि त्याच्यानंतर रोज पुन्हा जन्माला येणं आहे, त्यामुळे ही सृष्टी रोज हवी हवी असं वाटायला लागतं. ताजी तवानी नित्य नूतन अशी ही सृष्टी होऊन गेलेली आहे. पण हे जे क्षरत्व आहे ते क्षरत्व आणि त्याच्याही बुडाशी कुटस्थ असणारं जे अक्षरत्व आहे ते अक्षरत्व याच्याही पलीकडं अजून एक तत्व आहे. ते तत्व मात्र उत्तम पुरुष या नावाने ओळखलं जातं. त्या तत्वामध्ये तत्वतः नाश नाही. एवढंच नव्हे तर त्याच्यापासून हे सर्व निर्माण झालं. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः यज्ञात भवन्ति पर्जन्यः यज्ञः कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि ब्रह्म अक्षर समुद्भवम. अक्षर परमात्म्यापासून मूळ माया निर्माण झाली, एक स्वभाव निर्माण झाला, त्याच्या ठिकाणी आपण कोणीतरी आहोत असा भाव निर्माण झाला आणि मूळ ब्रह्मामध्ये काडीचा फरक न करता न होता इथं काही झालं असं वाटायला लागलं. समर्थ असं म्हणतात, जैसी आकाशी वाहिली झुळूक वायोची. काहीच झालं नाही. वारा हल्ला म्हणजे आकाशाच्या स्थितीत कोणताच फरक पडला नाही. तरी देखील त्या ठिकाणी एक हुंकार निर्माण झाला की मी आहे. स्वभाव तिथं निर्माण झाला ब्रह्माच्या ठिकाणी आणि त्याच्यापासून पंचमहाभूत निर्माण झाली. तरी देखील ब्रह्माच्या मूळ स्थितीत काही फरक नाही पडला. त्याच्यापासूनच मूळ माया तयार झाली. त्याच्यापासूनच ब्रह्माच्या त्या स्थितीपासूनच त्रिगुण तयार झाले. त्या त्रिगुणांपासून पंचमहाभूत तयार झाली. त्या पंचमहाभूतांची समन्वयात्मक कर्म निर्माण झाली. त्याच्यातून पर्जन्यादी व्यवहार सुरू झाले. त्याच्यातून औषधी म्हणजे वनस्पती निर्माण झाली आणि त्या वनस्पतीपासून भूतमात्र निर्माण झाली. ही जी भूतमात्र आहेत त्या भूतमात्रांच्या ठिकाणी हे दोन घटक आहेत, एक क्षरपुरुष आणि एक अक्षरपुरुष. कारण मूळ जो जाणीवरूप होता तो जाणीवरूप जसाच्या तसा या भूतमात्रांमध्ये अक्षरपुरुषांच्या रूपाने आला. जी दृश्य सृष्टी निर्माण झाली, मूळ माया, त्रिगुण, पंचभूत त्यांची कर्म, सृष्टी निर्माण झाली, वनस्पती निर्माण झाली आणि भूतमात्र निर्माण झाली. ही भूतमात्र केवळ पंचभौतिक तत्व नाहीयेत. त्यांच्याही आत जो मूळ पुरुष आहे ज्याच्यापासून हे सर्व निर्माण झालं त्याचा शुद्ध जाणीव स्वरूप असा भाग देखील आला. तो जीव या नावाने ओळखला गेला. इथं जसं क्षर आहे तसं अक्षर आहे. सृष्टीची उत्पत्ती झाली, त्या उत्पत्तीमध्येच हे इनबिल्ट आहे, याच्या सकट झालं. असं असल्यामुळं क्षर आणि अक्षर असतानाच अजून एक तिसरा पुरुष आहे. तो उत्तम पुरुष या नावाने ओळखला जातो. 7व्या अध्यायामध्ये ज्याला अपराप्रकृती आणि पराप्रकृतीच्या पलीकडचा सर्वसमावेशक असा ईश्वर आणि इथला क्षर म्हणजे व्यक्त सृष्टी आणि अक्षर म्हणजे त्याच्या मुळाशी असणारी जी जीवसृष्टी आहे, प्रकृती आहे, या जीव प्रकृतीच्या देखील पलीकडचा असा पुरुषोत्तम हे 7व्या अध्यायात आणि 15व्या अध्यायात सांगितलेले तत्वतः एकच आहेत. हाच परमात्मा शरीरात क्षेत्रज्ञ रूपाने वास करतो. असं जे 13व्या अध्यायात सांगितलं तसंच 8व्या अध्यायामध्ये जो अधिभूत, अधियज्ञ
यांचं वर्णन केलं, तो अधिभूत आणि अधियज्ञ म्हणजे आत्मा, तर हे समानार्थी वर्णन आहे. किंवा जुन्या अश्वत्थ वृक्षाच्या मुळापाशी असणारं जे तत्व आहे असं या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलं. हे सर्व उत्तम पुरुषाचं लक्षण हे एकच आहे सगळ्या भगवद्गीतेमध्ये आलेलं. आता या अध्यायाचा समारोप भगवंत करतात. विश्वातला क्षर म्हणजे नाशिवंत अशी सृष्टी आणि अक्षर म्हणजे जीव प्रकृती आणि या दोघांनाही सामावून घेणारा असा त्याच्यापेक्षाही उत्तम सरस असा पुरुष म्हणजे पुरुषोत्तम परमात्मा ज्यांनी ओळखला, तसंच अंततः सर्वांचा भेद दूर करून म्हणजे क्षर अक्षर याचा भेद दूर करून जो पुरुषोत्तम ऐक्य रूपाने ज्यांनी ओळखला, तसंच जे काही आहे ते वासुदेव आहे. वासुदेव सर्वम इति असं जे 7व्या अध्यायामध्ये सांगितलं, अशा प्रकारची ओळख ज्याच्या मनामध्ये मरेपर्यंत कायम राहिली, हा देह टाकेपर्यंत कायम राहिली, तो परमेश्वर प्राप्ती करून घेतो. असा या ज्ञानविज्ञान प्रकरणाचा अखेरचा निष्कर्ष आहे. आत्मसंयमन योगानी एकांतामध्ये आत्मप्रचिती आल्यावर देखील साधकाच्या बोधाची बाह्य जगताच्या दर्शनाने तारांबळ उडू नये म्हणून ज्ञानविज्ञानाचा हा बोध होणं अतिशय गरजेचं असं आहे. एकांतात बोध होणं आणि लोकांतात जगतात आल्यानंतर देखील तो बोध टिकून राहणं या फार वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि असा बोध ज्ञानविज्ञानाचा ज्याला झाला त्याला परमार्थाचं खरं मर्म समजलं असं 7व्या अध्यायामध्ये जे भगवंतांनी म्हटलेलं आहे. तर त्याचा एक प्रकारचा शेवट इथं 15व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंत करतात. भगवंत असं म्हणतात की यो माम एवम गुणविशिष्ट असा जो मी आहे, क्षर मीच आहे. क्षर इथं कोणी वेगळा झालेला नाहीये. अक्षर म्हणजे जीव प्रकृती देखील मीच झालेलो आहे. अक्षर देखील कोणी वेगळा नाहीये परमात्म्यापेक्षा. एका उत्तम पुरुषापासूनच हे दोघंही झालेले आहेत. यो माम एवम असम्मूढो जानाति पुरुषोत्तमम. मोह न पावता मी पुरुषोत्तमच हे सर्व झालेलो आहे असं जो जाणतो, स सर्ववित, तो सर्व काही जाणणारा होतो. 6व्या अध्यायाच्या अखेरीला हीच अडचण झाली की ज्ञान झालं एकांतात, पण लोकांतामध्ये परीक्षा देत असताना ते ज्ञान वारंवार अनुत्तीर्ण जर होत असेल तर ते ज्ञान टिकाऊ कसं राहणार. दारं लावून बसलेलं असताना आपण आत्मा सर्वम खल्विदम ब्रह्म असा विवेक करणं सोपं आहे, पण दार उघडून आल्यानंतर सूर्यप्रकाशामध्ये जगतामध्ये जगताच्या व्यवहारामध्ये त्या ज्ञानाची जर सांगड जमली नाही, मन जर वारंवार अस्वस्थ व्हायला लागलं, अनेक प्रकृती आहेत, त्या प्रकृतीशी संघर्ष व्हायला लागला, तो झेपला नाही. इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांचे विषय आहेत, ते परत जागे झाले, त्याला आवरणं झेपलं नाही. या सर्व जगताशी ज्ञानाचा मेळ घालायचा कसा. जर क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष परमात्माच झालेला आहे अशा भावनेनी जर जगताकडे पाहता आलं, यो माम एवम असम्मूढो जानाति पुरुषोत्तमम स सर्ववित, त्यांनीच सर्व काही जाणलं. भजति माम सर्व भावेन भारत, असा जो सर्ववित असा पुरुष आहे तो माझं भजन करतो.
अशा प्रकारचं ज्ञान झालेला पुरुष भक्ती करतो असं भगवंत सांगतात. स सर्ववित भजति माम सर्व भावेन भारत. सर्व भावानी तो भक्ती करतो. एवढं सगळं ज्ञान झाल्यानंतर आता भक्तीखेरीज दुसरा कोणताही पर्याय प्राप्त पुरुषाला शिल्लक राहत नाही. जे काही जगत आहे त्या जगतामध्ये अत्यंत प्रेमाने वर्तन करणं, अत्यंत आनंदामध्ये राहणं, सगळ्यांच्या कल्याणाची अपेक्षा करणं, सर्वांचं भलं इच्छिणं, सर्वांकरता प्रार्थना करणं, एवढीच गोष्ट शिल्लक राहते. अव्यक्त अचिंत्य परमात्माच पुरुषोत्तम असं जाणणारा अधिकारी हा भक्तच असतो असं इथं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे एक भक्तीचा फार मोठा महिमा या 15व्या अध्यायाच्या अखेरीपर्यंत भगवंत प्रत्येक वेळेला 13व्या अध्यायामध्ये, 14व्या अध्यायामध्ये आणि 15व्या अध्यायामध्ये, ज्याला ज्ञानकांड म्हटलेलं आहे, प्रत्येक अध्यायामध्ये भगवंतांनी भक्तीचा महिमा सांगितलेला आहे. हा गीतेचा ज्ञानकांडाचा शेवट आहे. आणि या ठिकाणी भगवंत परत भक्तीचा महिमा गातात. 12व्या अध्यायामध्ये जे उंच टोक गाठलं भक्तीचं म्हणून, त्याच्यापेक्षा अधिक असं काही सांगायचं शिल्लक राहिलेलं नव्हतं. या बोधावर जो आलेला आहे पुरुष, त्याचं वर्णन, त्याची लक्षणं 12व्या अध्यायाच्या अखेरीला केलेली आहेत. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्राः करुण एवच इथपासून ज्ञानकांड सुरू झालं. बाकीच्या सगळ्या कांडांमध्ये कर्मयोगाचं वर्णन केलं आणि मग कर्मयोगी कसा असतो ते सांगितलं. जीवनमुक्त कसं व्हायचं ते सांगितलं आणि मग जीवनमुक्ताची लक्षणं सांगितली. ध्यानयोग म्हणजे काय हे सांगितलं आणि मग ध्यानयोगाचं वर्णन केलं, ध्यानयोगी पुरुषाचं वर्णन केलं. आधी बुद्धी स्थिर कशी व्हायची ती युक्ती सांगितली आणि मग स्थितप्रज्ञाबद्दल सांगितलं. इथं उलटा क्रम आलेला आहे गीतेमध्ये. ज्ञानकांडाच्या आरंभीच भगवंतांनी ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत, जी भक्ताचीही लक्षणं होतात. अद्वेष्टा सर्वभूतानां आदी. गीतेचा हा जो भक्त आहे तो भक्त म्हणजे ज्ञान विचार अंतरामध्ये साठवलेला, म्हणजे सगळा दुसरा अध्याय सांख्ययोग. ज्ञान विचार अंतरी साठवून यथासांग उत्तम रीतीने कर्मयोग युक्तीजनी अंगी मुरवलेली आहे असा, म्हणजे सगळा 3रा अध्याय, सगळा 4था अध्याय, सगळा 5वा अध्याय. एवढं करून देखील प्रत्यक्ष प्रचिती येण्यासाठी म्हणून साधना करावी लागते. म्हणून 5व्या अध्यायाच्या अखेरीला ध्यानाची साधना सांगितली. मग सगळा 6वा अध्याय, 8वा अध्याय जे ध्यानाची साधना म्हणून सांगितली. आणि त्याच्या व्यतिरिक्त एवढं केल्यानंतर देखील प्रेम, श्रद्धा, समर्पण भाव याची जीवनाला असणारी आवश्यकता आहे. ती आवश्यकता 7व्या अध्यायामध्ये, 9व्या अध्यायामध्ये, 10वा, 11वा, 12वा या अध्यायामध्ये त्याचं वर्णन करून सांगितलं, ज्याला भक्ती असं म्हटलं गेलं 9व्या अध्यायामध्ये विशेष करून. अशा प्रकारे ज्ञान, कर्म, ध्यान आणि श्रद्धा, समर्पण या सर्वांचं एकत्रीकरण, या सर्वांचं समर्पण, समन्वय 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितला. तुम्ही श्लोक आठवून पाहाल. ये तु सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीहि निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः.
मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा. भगवंतांनी ये तु सर्वाणि कर्माणि मयी संन्यस्य मत्पराः अनन्येन एव योगेन माम ध्यायन्त उपासते तेषाम अहम समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ तुरंत त्वरित. त्याच क्षणाला मय्यावेशित चेतसाम याचे खरे अर्थ इथपर्यंत आलेले आहेत. ये तु सर्वाणि कर्माणि मयी संन्यस्य मत्पराः, जो सर्व कर्म मला अर्पण करून करतो, जो मतपर झालेला आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितला तसा सर्व कर्म मला समर्पण करून करतो. तिसऱ्या अध्यायात, चौथ्या अध्यायात, पाचव्या अध्यायात सांगितलेलं आहे तसं अनन्येन एव योगेन माम ध्यायंत. पाचव्या अध्यायाच्या अखेरीला 6वा अध्याय, 8वा अध्याय उपासते श्रद्धा प्रेम, जे 9व्या अध्यायामध्ये सांगितलं, 10व्या 11व्या अध्यायामध्ये त्याला पुष्टी दिली. तेषाम अहम समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात, हे जे 12व्या अध्यायात सांगितलं, असा जो भक्त आहे त्याच भक्ताचं वर्णन इथं केलेलं आहे. यो माम एवं असमूढो जानाति पुरुषोत्तमम स सर्वविद भजति माम. सर्व जाणणारा आणि मला भजणारा असा भक्त. सर्व भावेन भारत, सर्व भावानी भजन कसं करायचं ते आधी सांगितलेलं आहे, लक्षणं सांगितलेली आहेत आणि मग ज्ञानकांड सुरू झालं. अशा रीतीने 12वा अध्याय हा या सगळ्या मूळ कथनाचा समन्वय म्हणून भगवंतांनी सांगितला. असं असल्यामुळं या आचरणाला 12व्या अध्यायाच्या अखेरीला धर्म्यामृत असे शब्द तिथं वापरलेले आहेत. ये तु धर्म्यामृतमिदम यथोक्तम पर्युपासते, असं 12व्या अध्यायाचा अखेर करताना भगवंत म्हणाले. या श्रद्धा प्रेमादीचा सगळ्या साधनांबरोबर समावेश करताना देखील 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी धर्म्य हाच शब्द वापरलेला होता. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. तिथं जे धर्म्यम असा शब्द वापरलेला होता 12व्या अध्यायाच्या अखेरीला, ते धर्म्यामृत कसं आहे हे उलगडून दाखवलं. भगवंत असं म्हणतात, आणि जे 12व्या अध्यायाच्या अखेरीला धर्म्य म्हणून सांगितलं आणि ज्याची लक्षणं सांगितली, तर तो पुरुष कसा ज्ञान संपन्न असतो याचा ज्ञान विज्ञानात्मक खुलासा उलगडा परत 13वा 14वा आणि 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केला. या अध्यायाच्या अखेरीला भगवंत म्हणतात की इति गुह्यतमम शास्त्रम इदम उक्तम मया नघ एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. भगवंत प्रथम अर्जुनाला असं म्हणतात की हे अनघ म्हणजे निष्पाप पापरहित अशा अर्जुना, हे गुह्यातलं गुह्य असं शास्त्र मी तुला सांगितलं. इति गुह्यतमम शास्त्रम, गुह्यात देखील अतिगुह्य असं शास्त्र मी तुला सांगितलं. इति गुह्यतमम शास्त्रम इदम उक्त्वा मया नघ, माझ्याकडून हे तुला सांगितलं गेलं. कारण हे सांगणारा जर मी सांगितलं असं म्हणेल तर मग सगळंच वाया गेलं. भगवंत हे शास्त्र, गुह्यातलं गुह्य शास्त्र माझ्याकडून सांगितलं गेलं अशी शब्दयोजना करतात. एतत बुद्ध्वा बुद्धिमान स्यात्, हे समजून घेतल्यामुळं मनुष्य बुद्धिमान किंवा बुद्ध किंवा जाणता असा होईल. एतत बुद्ध्वा बुद्धिमान स्यात्, हे जाणून घेतल्याने मनुष्य बुद्धिमान होईल. या बुद्धिमान या शब्दांनी दुसऱ्या अध्यायातला जो स्थित प्रज्ञ आहे या प्रज्ञाचा निर्देश, स्थितप्रज्ञतेचा निर्देश
भगवंत करतात. हे सगळं एकमेकांशी संबंधित असं शास्त्र आहे. कृतकृत्यश्च भारत, आणि तो स्थितप्रज्ञ होईल, आणि स्थितप्रज्ञ होऊन कृतकृत्य होईल. सगळं जीवन कृतकृत्यते करता असलं पाहिजे. जीवनाचा हेतू या सगळ्या तत्वज्ञानामध्ये नुसतंच फिरणं नाहीये, तर कृतकृत्यता हा जीवनाचा अखेर असला पाहिजे, इति कर्तव्यता असली पाहिजे. तसंही तहानलेल्या माणसाच्या बाबतीत अगदी पाण्याने भरलेल्या प्याला देखील ओठाला लावणं आणि त्याचा घोट घेणं याच्यामध्ये फरक आहे. घोट घेतल्याशिवाय कृतकृत्यता येत नाही. 9व्या अध्यायामध्ये तू दोषदर्शी नाहीस म्हणून हे गुह्यातलं गुह्य असं विज्ञानासहित तुला सांगतो असं भगवंत म्हणाले. अनसूयवे असा शब्द तिथं वापरला त्यांनी. तू असूयारहित आहेस म्हणून मी तुला हे ज्ञान सांगतो. आणि हे सगळं ज्ञान सांगितल्यानंतर भगवंतांनी परत अनघ असा उच्चार केला. तू निष्पाप आहेस म्हणून मी तुला हे सांगितलं असं भगवंत म्हणतात. म्हणजे याचा अधिकारी जो आहे तो अधिकारी असूयारहित, मत्सर बुद्धीरहित असा असला पाहिजे. आणि तू तसा आला करतात. तू दोषदर्शी नाहीस असा तिथं उल्लेख केलेला आहे. इथं तू निष्पाप आहेस म्हणून हे ज्ञान तुला सांगितलं असं भगवंत म्हणतात. अशा रीतीने या ज्ञानाच्या श्रवणाचा अधिकारी तू कसा असावास याचं 9व्या आणि 15व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांच्या अटींची पूर्तता अर्जुन सातत्याने करतो आहे असं दिसतं. भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे हे गुह्यातलं गुह्य असं शास्त्र या अध्यायाच्या अखेरीला सांगून संपलं. याचा अर्थ असा आहे की 15व्या अध्यायामध्ये जे सांगितलं गेलं तेच केवळ गुह्यातलं गुह्य शास्त्र असं नाही, तर आत्तापर्यंत जे गीताशास्त्र भगवंतांनी सांगितलं ते सगळं सांगून संपलं असं भगवंतांना म्हणायचं आहे. सर्व गीताशास्त्र असा इति गुह्यतमम शास्त्रम याचा अर्थ घेतला जावा. शास्त्र हा शब्द भगवंतांनी या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये प्रथम वापरलेला आहे. 15व्या अध्यायाच्या अखेरीला तो आलेला आहे. आणि इति हा जो समारोपाचा शब्द असतो त्या समारोपाच्या शब्दाच्या पाठोपाठ शास्त्र हा शब्द भगवंतांनी इथं वापरलेला आहे. इति गुह्यतमम शास्त्रम हा जो शब्द आहे हा शब्द याच्या पाठोपाठ लगेच 16व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी वापरला. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इहार्हसि. आणि त्याच्या पुढच्या अध्यायात देखील परत शास्त्र हा शब्द भगवंतांनी वापरला. 17व्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंत ये शास्त्र विधिमुत्सृज्य यतन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु काम कृष्ण
सत्व मोहा रजस्तमहा असा अर्जुनाने जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नामध्ये परत शास्त्र हा शब्द अर्जुनानेही उच्चारलेला आहे. हे गुह्य शास्त्र समजून घेणं याचाच अर्थ त्याला आत्मप्रचिती येऊन पुढे ज्ञान विज्ञानाचा सम्यक भाव प्राप्त होणं असं आहे. आणि असं झाल्यामुळेच मनुष्य बुद्ध किंवा जाणता अथवा प्राप्त पुरुष होईल आणि त्यांनीच मनुष्याचं जीवन कृतकृत्य होईल असं सांगून या अध्यायाचा भगवंतांनी अखेर केलेला आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति. ज्ञानोबा माऊली स्वामीजी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय वीर समर्थ.